जय भीम मित्रांनो, मी योगेश नन्नावरे, जिल्हा अध्यक्ष युनायटेड रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हा। मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर हा दिवस दलित चळवळीसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला झाला पाहिजे। ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महार बटालियनची स्थापना केली होती। 1941 रोजी पहिली महार बटालियन स्थापन झाली। मित्रांनो, आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेस इंग्रज सैनिक होते, इंग्रजांचं भारतावर राज्य होतं, त्या सैन्यामध्ये महार काम करायचे, सैनिक म्हणून काम करायचे। परंतु या पांढरपेशांनी, या उच्चवर्णीयांनी इंग्रजांचे कान भरून त्यांच्या सैन्यातून जाणून बुजून महारांना वगळलं होतं। महारांना सैन्यामध्ये भरती होऊन दिले जात नव्हतं। हे त्या इंग्रजांच्या मांडीवर जाऊन पांढरपेशी बसलेले होते आणि महारांना नोकरी मिळत नव्हती। यासाठी बाबासाहेबांनी इंग्रजांची भेट घेतली आणि इंग्रजांना महारांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल माहिती करून दिली। त्यानंतर 1941 पहिली महार बटालियन स्थापन झाली। त्यानंतर दुसरी महार बटालियन 1942 स्थापन झाली आणि तिसरी महार बटालियन ही 1943 गुजरात इथं स्थापन झाली। पहिली महार बटालियन ही साताऱ्याला कोरेगाव इथं स्थापन झाली होती। असा आपला ऐतिहासिक दिवस आहे। आता महार बटालियनबद्दल सांगायचं काय मित्रांनो, महार बटालियन म्हणजे सैन्यात सर्वात अग्रगण्य आणि पुढे असणारी बटालियन म्हणजे महार बटालियन। मित्रांनो, 1961 चीन आणि भारत यांचं युद्ध झालं। चीन आणि भारतचं युद्ध झाल्यानंतर कोणी पुढं धजवत नव्हतं जायला, तर सर्वात प्रथम महार बटालियन गेली। महार बटालियननी तिथं शौर्याने लढली चीन सैनिकांच्या विरोधामध्ये। आणि एक होता रावबा कांबळे, जो ह्या महार बटालियनचा प्रमुख होता। त्या महार बटालियनच्या रावबा कांबळे यांनी 500 ते 1000 चीनी सैनिक लावून धरले। रात्रभर एकटा जागा राहिला आणि 500 ते 1000 चीनी सैनिक त्यांनी लावून धरले। त्यांनी एक चीनचं विमानसुद्धा पाडलं मित्रांनो। त्याचे अवशेष आज पण चीन सीमेलगत शिलापाड येथे अजून तिथे आहे। हे असं महार बटालियनचं काम आणि आज तो महार बटालियनचा दिवस आहे मित्रांनो। पुन्हा एक तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा लढाया झाल्या तेव्हा महार बटालियन हे अग्रगण्यच होते। भारत पाकिस्तान यांची फाळणी झाली। त्या फाळणी दरम्यानमध्ये कुठलाही सैनिक त्या फाळणीच्या त्या लोकांच्या गर्दीमध्ये जायला तयार नव्हता। तेव्हा महार बटालियन मध्यस्थी केलं। महार बटालियननी ज्या पाकिस्तानी लोकांना तिकडे जायचे त्यांना सुखरूप पोचवलं। ज्या भारतामध्ये येणाऱ्या हिंदू लोकांना त्यांना सुखरूप घेऊन येण्याचं काम हे महार बटालियनने केलेलं आहे। अशी कर्तृत्ववान महार बटालियन आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो 1971 भारत पाक युद्ध झालं। 71चं युद्ध, भारत पाक युद्ध झालं। पाकिस्ताननी चाल करून आल्यानंतर सर्वात प्रथम महार बटालियन धावून गेलं। महार बटालियननी चिकरीची लढा देऊन पाकिस्तानला पराभूत केलं आणि पाकिस्तानचे 90,000 पाकिस्तानी कैदी हे फक्त 70 ते 80 महार बटालियन सैनिकांनी भारतात कैद करून आणली। अशा शौर्यवान महार बटालियनला माझा क्रांतिकारी जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला मी नतमस्तक होतो। बाबासाहेबांना त्रिवार वंदन करतो। जय भीम, जय मित्रांनो।